नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत लाकडी घाण्याचं तेल। आणि बरीचशी मंडळी आता लोक वळली आहेत की लाकडी घाण्याचं प्युअर असं तेल आपल्याला मिळतं। तर ते कुठे मिळणार आहे ठाण्यामध्ये ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि माहिती थोडीशी जाणून घेणार आहोत आणि कोणती कोणती तेल तुम्हाला इथे करून मिळणार आहेत शुद्ध अशी ती बघूया। चला व्हिडिओला सुरुवात करूया। ठाणा स्टेशन पासून तुम्ही आलात ना, या बाजूला जांभळी नाकाच्या पुढे तुम्ही चालत आलात का हे ठाण्याचं होलसेलचं मार्केट आहे पूर्ण। आणि पुढे गेल्यानंतर ना हा महात्मा फुले मंडई आहे मसाला मार्केटचं, आणि या बाजूला हे ठाणा मार्केट आहे। कोणालाही विचारलं तर तुम्हाला अगदी सहज सांगतील की ठाणा मार्केट कुठे आहे। म्हणजे जांभळी नाक्यापासून हे मार्केट अगदी 2 मिनिटांवर आहे। तर शहा मणिलाल नर्सरी अँड सन्स ह्या आपण लाकडी घाण्याचं तेल काढणाऱ्या दुकानाला भेट दिली। ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहे। चला आपण बघूया आज व्हिडिओला सुरुवात। आपल्या सोबत आहे दुकानाचे मालक। दादा आपलं नाव सांगा। नमस्कार। नमस्कार, माझं नाव वीरेन भाऊ आहे। मी सर्व तुमच्या समोर लाकडी घाणीचं तेल घेऊन आलो आहे। आणि सर्व प्रकारचे लाकडी घाणीचं तेल, शेंगदाणा तेल, करडई, सूर्यफूल, खोपरे, राई तेल, तिळाचं तेल, एरंडेल तेल, अळशी, बदाम, अक्रोड आणि कलोंजी आणि कडुनिंबाचं तेल आम्ही काढतो इकडे। बरे, म्हणजे अगदी तुम्हाला बदामापासून अगदी ते काय म्हणाले तुम्ही, हे छोटस कडुनिंबाचं आणि सगळ्यात छोटस आहे ते कुठलं आलं? कलोंजी। सर्व हे कलोंजी आहे। अच्छा, कलोंजी। हा, याचे पण हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत। म्हणजे तुम्ही तुमच्याकडचं देता का गिऱ्हाईक घेऊन येतात तुमच्याकडे? आम्ही दोघीही करता, ज्यांना घेऊन यायचं आहे त्यांना काढून पण देता आणि आपल्याकडे सर्व रेंज काढलेले पण आहे। हे बघा, तुम्हाला प्युअर असं शुद्ध लाकडी घाण्याचं तेल सर्व प्रकारची दादांनी सांगितली की कोणती कोणती तेल आहेत। तर दादा म्हणजे आता हे बॉटलची काय किंमत आहे? हे बघा, कडुनिंबाचं तेल तुम्ही आयुर्वेदिक दुकानमध्ये गेले तर तुम्हाला 100 ml ची बॉटल 350 ला भेटते। आमच्या इकडे फक्त 250 रुपयाला भेटते। बरं आहे, म्हणजे होलसेलच्या दराने मिळतं। एकदम ओरिजिनल तेल सर्वात होलसेल भावामध्ये देतात। तसंच शेंगदाण्याचं तेल हे मार्केटमध्ये ओरिजिनल तेल 550 रुपये लिटर, 500 रुपये लिटर पर्यंत भेटतो। हे आमच्याकडे फक्त 350 रुपयाला भेटते। म्हणजे बघा फरक काय आहे मार्केटचा आणि इथला, आणि कशा प्रकारे काढलं जातं ना दादा, आम्हाला थोडंसं दाखवा। मी तुम्हाला सर्व प्रोसेस आता मी तुमच्या समोर शेंगदाण्याचं तेल काढून दाखवतो। आम्ही जे सर्व सीड्स यूज करतो ते फार्मर्स करून विदाउट पेस्टिसाइड वाले सीड्स घेऊन येतात। आमचे शेंगदाणा गुजरात पासून येतात। आमचे शेंगदाणा बघूया आपण जवळून। हा कुठला आहे? हे शेंगदाण्याचे आहे। अच्छा, हा, विदाउट पेस्टिसाइड, विदाउट शायनिंग आणि एकदम छान क्वालिटी, म्हणजे डायरेक्ट शेतातून फार्म मधून आलेला शेंगदाणा आहे। त्याच्यावरती काही क्रिया झालेली नाही, नैसर्गिकरित्या हा तुमच्यापर्यंत आलेला शेंगदाण्याचं तेल दादा आपल्याला काढून दाखवणार। आणि लाकडी घाणा बघूया आपण कशा पद्धतीचा आहे। लाकडी घाण्याचं तुमचं किती वर्षांपासून आहे? हे आमचं अगोदर भरपूर वर्षापासून आहे। वडिलांपासून? येस, आमच्या आजोबापासून 40-45 वर्ष जुनी पिढी आहे। नवीन पिढी आली आहे याच्यामध्ये आणि त्यांनी व्हेरिएशन बरंच आणलेलं आहे। येस, खूप चांगली गोष्ट। आता आपण बघूया कशा प्रकारे घाण्यातून तेल काढलं जाणार आहे। ओके, हे लाकडी घाणीचं तेल आहे। एकदम स्लो प्रोसेस मध्ये 1 मिनिटामध्ये फक्त 16 राऊंड होते। आपली ट्रेडिशनल रीतीप्रमाणे पूर्वी गावाला जसं बेल फिरायची तसं हे सिस्टम रॉड आहे। सर्व याच्या आतमध्ये हे वेसल आहे, हे पण पूर्ण लाकडाचं आहे। बरं, म्हणजे तुमचं तेल नेहमी थंड राहणार आहे। अच्छा, कधी तेल गरम नाही होणार आणि त्याचे न्यूट्रिशन पूर्ण इंटॅक्ट राहणार आहे। बरं, लाकडी असल्यामुळे। हो, बरं। दादा आपल्याला माहिती पण छान सांगतात आहे बघा। आणि हे तेल आपल्या आरोग्यासाठी एक नंबर आहे, खूप चांगलं आहे। अशा प्रकारे आता हे शेंगदाणे टाकून घेत आहे आणि बघूया किती वेळामध्ये तेल आपलं तयार होणार आहे। इतक्या जवळून आपल्याला हे भरपूर स्लो प्रोसेस आहे। 1 लॉट काढायला आम्हाला 1.5 तास लागतो। अच्छा, 1.5 तास लागतो। हे किती किलो दादा टाकले? हे आता आम्ही 10 किलो टाकले, अजून 5 किलो मी टाकतोय त्याच्यामध्ये। टोटल 15 किलोचा आम्ही 1 लॉट काढता। अच्छा, आणि 1 लॉट काढायला आम्हाला 1.5 तास जातात। बरं,
आणि मग तसंच खोबऱ्याचं पण सेम त्या रीतीने खोबरेल तेल असतो, करडई, बदामाचा. सेम. सेम मग सेम. खोबऱ्याचे समजा आता टाकायचे ते तुकडे करून टाकता का कसं असतं? नाही, आम्ही पूर्ण वाट्या टाकता. पूर्ण वाट्या? येस, हाफ वाटी असते ना, ते आम्ही अच्छा. टाकतो. हे पूर्ण स्लोली याचं काय रॉडचं वजन वगैरे हेवी असतो. अच्छा, तर बरोबर. त्याच्यामुळे प्रॉपरली क्रश होतो. अच्छा. आणि छान नॅचरल पद्धतीने शुद्ध असं आपल्याला तेल मिळतंय आणि बरचसं तेल तुम्हाला काढून मिळणार आहे बघा. ती कशी प्रोसेस चालू आहे. वरून आता हे अर्धा किलो अजून नाही 5 किलो ना, म्हणजे 15 किलो टोटल 15 किलो. टोटल 15 किलो टाकलेलं आहे. अशा पद्धतीने हळूहळू हे प्रोसेस चालू असते. दादा म्हणाले 1 ते 1.5 तासामध्ये हे तुम्हाला नंतर इथे जमा होणार आहे तेल. दादा हे कोणतं तेल आहे? हे बघा, हे खोबऱ्याचं तेल आहे. म्हणजे अशा प्रकारे येणार आहे. येस. हे सगळं गाळून वगैरे तुम्ही देता हे अशा पद्धतीने? येस, आम्ही हे गाळून घेता, याला 8 दिवस ठेवता याला. 8 दिवस ठेवलंय. हा, नंतर सर्व सेडिमेंट बसल्यावर अशी बॉटल मध्ये पॅक करून. बरं, म्हणजे तो जो चोथा असेल तो खाली बसत असेल ना? येस येस. अच्छा. नंतर मग तुमच्यापर्यंत अशी सील पॅक करून ही बॉटल येते. तुम्हाला जर लगेचच हवंय तर त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची ऑइल्स आहेत बघा. भारत नॅचरल म्हणून आहे, मस्टर्ड ऑइल पण आहे, म्हणजे राईचं तेल सुद्धा आहे. तर मग याची ह्या बॉटलची काय किंमत आहे? असं मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेले तर याची किंमत 750 रुपये आहे. 750? हा, 1 लिटरचे. हे तुम्हाला 600 रुपये लिटरला भेटेल. दादा मग हे खाण्यासाठी वापरतात? हे पूर्ण तेल नॅचरल आहे. तुम्ही हेअर, स्किन, मसाज, बेबी मसाज सर्व प्रकारे तुम्ही युज करू शकता. म्हणजे खाण्यामध्ये पण वापरू? येस येस. काही ठिकाणी खाण्यासाठी आमच्याकडे मोठ्या साईज मध्ये पण अवेलेबल आहे सर्व प्रकारचे. हे 5-5 लिटरचे आहे. जे 5 लिटरचं बरं पडतं का हे बरं पडतं? 5 लिटरचा तुम्हाला 10-20 रुपये पर लिटर अजून आणखीन कमी पडतं. म्हणजे जास्त क्वांटिटी तुम्ही घेतली. हे बघा, हे 5 लिटरचं आहे. येस. हे 1 लिटरची बॉटल आहे. म्हणजे हे घेतल्यानंतर आणखीन थोडासा फरक पडणार आहे. 10-20 रुपये पॅकिंग चार्ज मध्ये आपल्याला कमी पडतो. बरोबर आहे. जेवढं आपण कमी साईज घेतात तेवढं आपल्याला पॅकिंग चार्ज महाग पडतो. आणि होलसेलचे दर असंच असतात. जेव्हा कमी वस्तू घेतो तर त्याचे दर आपले जास्त पडतात आणि घाऊक घेतो तेव्हा ते बरे पडतात. मग हे थोडंसं आम्हाला हे बघा, हे एकदम नॅचरल आहे. तुम्ही याचे वास घ्या. हा, खोबऱ्याचा असा सुगंध आहे ना, मस्त. म्हणजे मार्केटमध्ये भेटणारा केमिकल आणि हे नॅचरल मध्ये भरपूर अंतर आहे. आणि आता आपण ते बऱ्याचशा कंपन्यांचं, मी कोणाचं इथे नाव घेणार नाही, कंपन्या करतात आणि त्यांना पण बिझनेस करायचा असतो. पण चांगलं कुठलं आहे? हल्ली पुन्हा लोक लाकडी घाण्याकडे वळली आहे. आणि बरेचसे कमेंट्स होते लाकडी घाण्याचं तेल कुठे मिळतं. तर आपल्या ठाण्यामध्ये सुद्धा आहे आणि एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे ठाणा मार्केटमध्ये. तर असं तुम्हाला मिळणार आहे कमी भावामध्ये. खूप छान सुगंध आणि तो त्याचा हे आहे. आम्ही जे कोकोनट पण युज करतात ते सल्फर फ्री असतो आणि केरलावरूनच येतात. तिकडे लोकल वरून आम्ही घेत. बघा, माहिती सुद्धा ते सांगतायत की तुम्हाला जर असं हवं, त्या पूर्ण त्यांनी कशी प्रोसेस करून तुमच्यापर्यंत आणलेलं आहे ते सगळं ते सांगतात. नॅचरल पद्धतीचं म्हणजे केरळाचं तुम्हाला कोकोनट मिळणार आणि गिराईक जे आणतात ते तुम्ही घेता ना? असं येस. कोणी पण आलं, ऍक्च्युली सर्वांना एक्सपिरियन्स पण करायचा असतो की आमचं तेल कसं निघतोय. त्यांच्यासाठी आम्ही एक्सपिरियन्स करून पण दाखवतो. आणि आपल्याला सुद्धा माहिती मिळते. मला सुद्धा प्रत्यक्ष बघायला मिळालं तुमच्यामुळे की मला सुद्धा ह्या गोष्टी कळतायत की अगदी मस्टर्ड ऑइल पासून तिळाचं तेल सगळं. पण दर्शक वर्गाने कुठून लाकडी घाण्याचं तेल काढलं असेल तर नक्की सांगा की तुम्ही कुठल्या भावाने आणलंय, तुम्हाला त्याचा अनुभव काय आहे. हे छोटं किती लिटरची आहे? हे 200 ml ची आहे. 200 ml ची. म्हणजे कोणाला असं ट्राय करायचं असेल तर नक्की करू शकतात. येस, लहान साईज मध्ये सर्व प्रकाराचे तेल 200 ml तुम्ही सांगा, 1 लिटर, अर्धा लिटर, 5 लिटर सर्व साईज मध्ये अवेलेबल आहे. आणि बाळाच्या मसाजसाठी वगैरे तिळाचं तेल घेतात थंडीमध्ये घेतात. आम्ही अक्रोडचं तेल पण काढतो. अक्रोडचं तेल कशासाठी वापरतात? अक्रोडच्या तेलामध्ये हाय अमाऊंट ऑफ ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात. ते तुम्ही कन्झ्युम करा किंवा मसाज करा. ते हेल्थ, हार्ट हेल्थ, जॉईंट हेल्थ सर्वांसाठी चांगलं असतं.
त्याचा काय भाव आहे? शेंगदाणा तेल लाकडी घाणीचं प्युअर आपण मार्केटमध्ये आता जे घेतले. बनवतोय येस, हे मार्केटमध्ये 500 रुपये लिटर पर्यंत. 500 रुपये लिटर. येस, आमच्या इकडे फक्त 350 रुपये लिटर आहे. 350. आणि याची क्वालिटी तुम्हाला शेंगदाणे तर आम्ही अगोदर दाखवले, बघितलेच आपण. त्याची क्वालिटी बघा किती छान आहे. पूर्वी खूप शेंगदाण्याचाच तेल असायचा, आता सनफ्लॉवर ऑइल वगैरे आलेलं आहे. मार्केटमध्ये जे सनफ्लॉवर ऑइल भेटतो ते केमिकल वाला असतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये 70 ते 80% केमिकल असतात. ते मी कुठल्याही कंपनीचा पॅकेटच्या पाठीमागे बघणार तर त्याच्यामध्ये पूर्ण केमिकलचा नाव असतो. शरीराला आपल्या फॅट्स वाढत जातात आणि आरोग्यासाठी ते खरंच आपण झटपट घेण्याचा प्रयत्न असतो आपला. आणि घाणी पण बघायला मिळत नाही सहसा. हे सर्व तुमचं जे झटपटचं आहे ते आम्ही सॉल्व्ह करून टाकलंय. आता तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटेल. हो ना, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा. खूप गर्दी असते इथे, वेळात वेळ काढून त्यांचा वेळ घेतलेला. बरेच दिवस मी बोलत होती, आता ते भेटलेले आहेत. भेटायचेच नाहीत. मी म्हणायची कधी येणार, कारण आमचा नेहमीचा रस्ता आहे येण्या जाण्याचा शॉप मध्ये. म्हटलं आज भेटलेले तर माहिती पण बघूया आणि काय किमती आहेत, कशा प्रकारे काढल्या जाते, आम्हाला जरा दर्शक वर्गाला दाखवा. तर अशा पद्धतीने चालू आहे प्रोसेस आणि 1.5 तासानंतर पूर्ण होणार. येस. बरं. आता बघा शेंगदाणे पण चालू झाले. तेल येणं चालू झालं. असं स्लोली येतो तेल, थेंब. बरोबर. हे बघा अशा पद्धतीने सगळं होणार आहे. म्हणजे किती शांतपणे क्रिया चालू आहे, प्रोसेस चालू आहे. शेंगदाण्याचं 1 लिटरचा किंमत कळली. ह्याची किती किंमत आहे? बघा 1 लिटरच्या हिशोबाने 1750 रुपये होता. लेकिन तुम्ही जर हे 5 लिटरचा घेतला तर हे फक्त 1600 रुपये मध्ये. फक्त 1600 रुपये. येस, हे म्हणजे 320 रुपये लिटर. बरं, म्हणजे दादाने आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्या मोठ्या बॉटल्स आहेत बघा, इथे सगळं दिलेलं आहे. मस्टर्ड ऑइल आहे, कोकोनट ऑइल आहे, सनफ्लॉवर ऑइल आहे आणि करडई. हा कोणता आहे? करडई आहे. करडई कशा प्रकारची असते बघायला मिळेल? करडई म्हणजे कुसुमाचं फूल असतो, त्यांच्या बियापासून बनवतात. अच्छा, मग ते घेतात का? येस. त्याच्यामध्ये कसं आहे की हाय ऑलिक ऍसिड जास्त असतो. अच्छा, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल मध्ये. येस, आणि आता डॉक्टर सुद्धा रेकमेंड करतात करडईचं तेल आहे. तर हे करडईचं तेल पण इथे आहे. बऱ्याच प्रकारची तेल आपण बघतो इथे. बघा हे कोणतं आहे? हे करडईचं. अच्छा, हे करडईचं. हे बघा, याच्याने तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फ्राईंग करू शकता. सर्व प्रकार. कसं लिटर येणार दादा? हे मार्केटमध्ये 450 रुपये लिटर आहे. आमच्या इकडे 380 रुपये लिटर. 380 रुपये. आणि हे दादा मस्टर्ड ऑइल? मस्टर्ड ऑइल पण 450 रुपये लिटर मार्केटमध्ये. आपल्या इकडे फक्त 360 रुपये लिटर. बरं, हे थोडस ओपन करून आपण वास बघूया. आणि व्हाईट तीळ ना, मग सफेद तिळाचं. बरं, हे कशा पद्धतीने त्याचा रंग आहे. सुगंध बघा ना. जास्त करून कोण आचारसाठी जास्त वापरतात महाराष्ट्रामध्ये, आणि युपी साइडला हे तर खाद्य म्हणजे रोजच वापरतात. याच्यामध्ये भरपूर डिशेचे टेस्ट, चव आपला जे असतो ते एकदम छान आहे, इनहॅन्स होते थोडस. आणि बरेच प्रकारचे नॉनव्हेज खाणाऱ्यासाठी हे ऑइल टेस्ट साठी भरपूर चांगलं असतं. म्हणजे सफेद तिळाचं तेल आहे. ह्याचा पण सुगंध दाखवा जरा. आणि हे कसं लिटर येणार? हे मार्केटमध्ये 650 रुपये लिटर आहे. आपल्याकडे 550 रुपये लिटर. हे कशासाठी? मसाज साठी? सर्वांसाठी चालतो. भरपूर लोक कुकिंग साठी पण युज करतात. थंडीमध्ये जास्त तेल हे कुकिंग साठी. तिळाचं तेल चांगलं असतं. आणि बेबी मसाज साठी तर मी स्वतः वापरलेलं आहे. तर हे सुद्धा प्युअर असं आहे. सुगंध इथे प्रत्येकाचा तुम्हाला बॉटल खोलल्यानंतर कळणार आहे. किमतीमधला तफावत तुम्हाला दादा सांगताय. त्याची काय म्हणाले दादा? 550 रुपये लिटर पर लिटर येणार. अच्छा, बघा एवढ्याशा तिळापासून किती तेल बनू शकतं. आणि हे मग तीळ वगैरे कुठून मांडता तुम्ही? हे तीळ गुजरात वरून येतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणावरून एखादा सगळं आणून त्यांनी हे तेल बनवून तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. असं पण हवं तर तुम्ही भेट देऊन छोटी बॉटल घेऊन ट्राय करू शकता, की नाही? कोण गिराईक तुमच्यापर्यंत खोबरं घेऊन येतात किंवा तीळ असतात त्यांच्या शेतातले वगैरे, मग त्यांचे दर वेगळे असतात का तेल काढून? बघा, आम्ही जास्त चार्जेस घेत नाही. एका प्रोसेसला 1.5 तास लागतो. त्या हिशोबाने 50 रुपये किलो फक्त घेता. 50 रुपये? कुठलाही तेल तुम्ही घेऊन या, कुठलाही बिया घेऊन या, आम्ही फक्त 50 रुपये किलो चार्जेस. बघा, नोट करून घ्या.
तिळापासून अगदी तुम्ही खोबऱ्याच्या वाटीपर्यंत काही तुम्ही आणायच असाल तुमचं, तर ते 50 रुपये दराने लिटरने तुम्हाला इथे तयार करून मिळणार आहे प्रोसेसमध्ये. आणि ते बॉटलमध्ये देणार का? जसं आता स्टीलचे कंटेनर ते लोक आणतात, म्हणजे मग ते स्टीलच्या कंटेनर वगैरे ते लोक जसं घरातून तुम्ही आणू शकता, काचाचे, स्टीलचे, प्लास्टिकचे सर्व, किंवा जुनी बॉटल असते आपली काचेची वगैरे. आणि जर तुम्हाला इथून मिळणार तर अशा पद्धतीने हे आहे. दादा 5 लिटर आहे ना? हे 5 लिटर, हे 5 लिटरचं कॅन आहे. आणि बघा हे 1 लिटरचं आहे. सगळ्या पद्धतीची तेल आहेत. आणि हे किती म्हणाले दादा? हे 200 ml. 200 ml चे. तर अशा पद्धतीने सगळं मस्टर्ड ऑइल पासून सनफ्लॉवर ऑइल पासून सगळं तुम्हाला इथे तेल काढून अशा प्रोसेस मध्ये मिळणार आहे. हे आलंय आता, हे 1.5 तासात होणार. मग हे तुम्ही किती दिवस ठेवता? हे आम्ही या स्टीलच्या कंटेनर मध्ये 8 दिवस पर्यंत 8 दिवस ठेवता. हे सर्व रेसिड्यूज, सर्व सेडिमेंट्स आहेत ते सर्व खाली सेटल होतात, जमा होतात. नंतर आम्ही त्याला काही फिल्टर वगैरे काहीच नाही करत. आम्ही नॅचरली गाळून फक्त बॉटल मध्ये सर्व. किती सहजरित्या, म्हणजे ती जास्त फिल्टर मध्ये नाही, फक्त ह्या गाळणीने गाळलं गेलेलं हे तेल ह्या टाकीमध्ये जमा होतंय. आणि ते म्हणाले 7 ते 8 दिवसानंतर बॉटलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे हे मिळणार आहे. घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल, आणि याच्या आधी सुद्धा मी 2-3 वेळा इथे करून घेतलेलं आहे तेल. आणि खोबऱ्याचं सुद्धा घेतलं होतं. तर हे बघा अशा पद्धतीने छान खरेदी झालेली आहे आणि चांगला एक्सपिरियन्स आहे. छान, म्हणजे फिल्टर न करता ही तेल वापरली ती तब्येतीसाठी पण चांगली असतात. तर छान माहिती दिली तुम्ही वेळात वेळ काढून दादा. आणि कोणाला समजा ऑनलाईन हवं असेल घर बसल्या तर मिळेल का? हो हो, आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. नंबर सांगा. 8591275400. हे आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही याच्यावर कुठलाही तेलाचा इन्फॉर्मेशन विचारू शकता आणि ते घेऊ पण शकता. खूप छान माहिती तर छान सांगितली. अजून पण माहिती दादा तुम्हाला देतील. व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यांचा, आणि ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. तर तुम्हाला कुठलीही तेल हवी असतील किंवा करून हवी असतील तर ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. दुकान अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.